डोक्यानं पाणी आणून गाठले तवलीनं चुकाला आले ती का झालं रडल नाही तर काय करून माणूस. आपण मान तालुक्यातील पुळकोटी या गावामध्ये उभे आहोत आणि इथं खरं तर आपण एक विशेष बातमी बघतोय. माझ्या पाठीमागं जी झाडं आहेत तुम्ही बघू शकता, ही झाडं तोडून टाकलेली आहेत. खरं तर ही साधारणतः 40-45 वर्षापूर्वीची ही झाडं आणि रस्त्याच्या कामाच्या निमित्तानं या झाडांची तोडणी केलेली आहे. आपण बघू शकता, अतिशय मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. कारण एवढी मोठी झाडं रस्त्याच्या कामाच्या निमित्तानं तोडून टाकणं हे खरं तर गैरच काम आहे. कारण रस्ता होणं हे अतिशय चांगलं काम जरी असलं तरी या रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा न होणारी ही झाडं आहेत. आणि ही झाडं ज्या शेतकरी आजी आहेत खरं तर त्यांची ही झाडं त्यांनी जी तोडून टाकलेली आहेत आणि त्या झाडांच्या मध्ये एक उत्पादन देणारी झाडं म्हणजे बाभळ होती, चिंच होती, लिंब आहे, चंदनाची झाडं आहेत आणि पिंपरणीची झाडं आहेत. अशी अनेक प्रकारची झाडं होती आणि विकासाच्या नावाखाली ही झाडं खरं तर कत्तल करून टाकल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय. आपण पाहूया, रस्त्याच्या पलीकडं ही साधारणतः 40 ते 45 वर्षापूर्वीची पिंपरण ही तोडून टाकलेली आहे. कारण या पिंपरणीचा या रस्त्यासाठी अडथळा होत होता असं ठेकेदाराचं मत आहे. ही झाडं सुमारे 40 ते 45 वर्षापूर्वी सुनंदा गंगाराम पिंजारी यांनी स्वतःच्या कष्टानं पाणी घालून आत्तापर्यंत एवढी मोठी केली होती. मात्र ही झाडं मोठी करत असताना त्यांच्या मनाला झालेल्या वेदना आणि त्यांचं दुःख हे त्यांनी पाहिलं होतं. त्यांच्यासोबत त्यांची कन्या असेल किंवा त्यांचा नातू असेल, या सगळ्यांनी कौटुंबिक पद्धतीनं या झाडांची जोपासना केली होती. पण कोणतंही विकासाचं काम करत असताना अशा पद्धतीचं गैरकृत्य करणं हे खरं तर अतिशय चुकीचं आहे. कारण या ठिकाणची जी ग्रामपंचायत आहे पुळकोटी, या पुळकोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचांना, ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना आणि सदस्यांना आपण विचारलं तर खरं तर ही योजना कोणती आहे. ठेकेदार सांगतात 25-15ची योजना आहे, ग्रामसेवक म्हणतात ही योजना काय आहे मला माहीत नाही, आणि सरपंच देखील म्हणजे जे उत्तर देत आहेत ते सगळे गोलमालाची उत्तर देत आहेत. त्यामुळं ठेकेदाराची सांगण्याची पद्धत 25-15ची आणि पदाधिकाऱ्यांची पद्धत ही फार चुकीची वाटते. कारण 25-15मध्ये जी कामं केली जातात ती गावठाण हद्दीतील कामं असतात. गटर दुरुस्ती असेल, शाळा दुरुस्ती असेल, अंगणवाडी दुरुस्ती असेल. मात्र हे जे काम चाललं आहे तो हा रस्ता जुना मसवडला जाणारा, जांभुळणीतून पुळकोटी मार्गे मसवडला जाणारा, पण हा रस्ता दुरुस्त करायच्या अगोदर खरं तर या रस्त्याऐवजी या ठिकाणापासून काही अंतरावर जे एक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आहे त्या विद्यालयापासून जाणारा रस्ता, खरं तर त्या रस्त्यावर हा निधी आला होता. मात्र इथं आज 31 मार्च तारीख आहे. 31 मार्चच्या बजेटमध्ये हा रस्ता होता आणि ह्या बजेटमधून रस्ता पूर्ण न झाल्यामुळे तो निधी माघारी जाईल या भीतीनं संबंधितांना संगनमत करून हा रस्ता बदलून या रस्त्याचं काम तात्काळ चालू केलं. आणि हे तात्काळ काम चालू करत असताना या ज्या आजी आहेत त्या आजींचं खरं तर मोठं नुकसान केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यामुळं हे नुकसान ज्या ठेकेदारांनी केलेलं आहे या ठेकेदारांच्यावर कारवाई क्रमप्राप्त आहे. कारण शासन सांगतंय झाडं लावा, झाडं जगवा, पण ही झाडं लावलेली आहेत, ज्यांनी लावलेली आहेत त्यांनी जगवलेली आहेत, त्यांची खाजगी झाडं आहेत. मुळात कुठलंही झाड पाडायचं म्हटलं तर वन विभागाची परवानगी लागते. मात्र अशी कोणतीही परवानगी न घेता किंवा या रस्त्याचा प्रस्ताव न करता यांनी हे जे गैरकृत्य केलेलं आहे हे खरं तर गैरकृत्य मन हेलावून टाकणार आहे. कारण हे झाडं आत्ता लावली तर एवढी मोठी येऊ शकत नाहीत. मात्र या एवढ्या मोठ्या झाडांची कत्तल करणं हे खरं तर चुकीचं आहे. आता आपल्यासोबत या पुळकोटी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि सध्या विद्यमान सदस्य आपल्यासोबत आहेत. सोमनाथ यादव असं त्यांचं नाव आहे. आपण त्यांना विचारणार. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आता ही जी तुम्ही परिस्थिती पाहताय, तुमच्याच गावातली तुमच्या हद्दीतील ही झाडं तोडलेली आहेत आणि ह्या रस्त्याचं काम सुरू आहे, नक्की काय कुठल्या योजनेतील आहे आणि कसं पद्धतीचं काम चाललंय? ही योजना सरपंचालाच माहिती आणि ग्रामसेवकलाच माहिती आणि ठेकेदार ह्या तिघांनाच ही योजना माहिती आहे. बाकी ह्या योजनेचं महत्त्व काय आहे हे महत्त्व नुसतं गोलमाल करायचं, शेतकऱ्याला पटवून द्यायचं की बाबांनो मी तुमच्यासाठी गोड करते, पण हा ॲक्च्युली गोड आहे तो हा सरपंचाच्या वैयक्तिक लाभासाठी. हा गोड सगळं सरपंचाच्या घरी जातो. म्हणजे जे या गावचे सरपंच आहेत, विद्यमान सरपंच, त्यांच्या घराकडे जाणारा हा रस्ता आहे, घराकडे जाणारा हा. मग आज 31 मार्च तारीख आहे, इतक्या फास्ट काम करायचं कारण काय झालं? हा
पाणनगोडसाठी एक ह्याच्या बाजूला एक रोड आहे तो टाकला होता. तिथं त्यांच्याच चुलत्यानं चुलता ह्या सर्वांनी अडथळा केला. त्याची केस चालू आहे मसवडला नायब तहसीलदारांकडं. मग तो हा निधी तिथला म्हणजे मागच्या ज्यात काम त्यांना दावायचं होतं तो निधी कॉलॅप्स होईल म्हणून हे काम त्यांनी चालू केलं. हे केलं तर केलं, शेतकऱ्याला कुठल्या विचारलं नाही. कारण 1-2 दोघांना विचारलं, मग ज्यांना विचारलं त्यांची ह्यात 1 इंच जमीन गेलेली नाही. पण रोड करू द्या, चांगला आहे, काम होतंय, ह्या गोष्टी पण चांगल्या आहेत. पण कोणाचं नुकसान करून स्वतःचा फायदा करून स्वतःचं कमिशन खाऊन किंवा ह्या गोष्टी करून कमिशन मिळतं म्हणून अख्ख्या गावात चर्चा आहे की त्यासाठी विकास कामं करते. तरी पण कोण गावं लोक लक्ष देत नाही की बाबा घेऊ दे, कमिशन घेतलं तरी गावचा विकास होतो. कोण नाही कोणत्या पदावर असणारा माणूस खातोच, खाऊ द्या, खाण्याबद्दल पण काय नाही. पण असं नुकसान करून खाणं म्हणजे ही जवळ नियतीला न शोभणार आहे सगळं. आता मी काय सांगतोय, या रस्त्यावर बघितलं आम्ही, या रस्त्याच्या अनेक ठिकाणी काही ठिकाणी रुंदी कमी आहे, काही ठिकाणी रुंदी जास्त आहे. ज्या ठिकाणी रुंदी कमी आहे ते सरपंचाचं स्वतःचं गाण. बरं. जिथं कमी आहे तिथं सरपंचाचं, त्यांच्या चुलत भावाचं, त्यांच्या जोडीदारांचं अशी गाणं आहे. जिथं रुंदी कमी आहे आणि जिथं त्यांचं काय असेल की बाबा कुठं आडवी आली असलेली काय, तर तिथं रस्ता हा एक्सप्रेस वे केला आहे त्यांनी. जवळजवळ जेवढा कायदा आहे कायद्यापेक्षा 2-2 मीटर एक्स्ट्रा रस्ता केला आहे. मग ही अशी झाडं तोडून ह्या पद्धतीने त्यांनी रस्ता केला आहे. खरं तर रस्त्यापासून साधारणतः 12 फूट पलीकडं झाडं होती. मात्र तुम्ही सांगताय की सरपंच आणि त्यांचे चुलत बंधू यांच्या एका रानाच्या ठिकाणी एक जांभळीचं झाड आहे, ते अजूनही तिथं उभं आहे आणि पिंपरणीच झाड उभं आहे. हो, ते कसं काय? ते त्यांचं स्वतः मालकीची ती झाड म्हणून ते तशीच उभं आहे. मग सर्वसामान्यांच्यावर कारवाई आणि ओळखीचे असेल त्यांचा फायदा आहे. हे चालूच आहे ना. आता ह्यांचं कोण बघायलाच नसतं. बघितले झाडं तोडली कशासाठी? चन्नाची झाडं नेण्यासाठी ही बाकीच्या झाडांचा बळी घेतला का काय, हीच आम्हाला शंका आहे. आता साधारण चन्नाची झाडं किती होती? तिथं 20-22 चन्नाची झाडं होती. आता तोडलेल्या अवस्थेत एक 5-6 झाडं आहेत. त्याचं मी जीपीएसचं फोटो सुद्धा काढलेला आहे. बरं, सर्व यापूर्वी. हां. आता साधारणतः तुम्ही पुढं काय नक्की तुमची भूमिका काय असणार आहे? भूमिका सरपंचाने येऊन स्वतः सांगावं की बाबा हा रस्ता कोणता आहे, ही झाडं माझ्याकडं चुकून तोडली का, माझ्या लाभासाठी तोडली का, गावाच्या फायद्यासाठी तोडली, ही सरपंचाने येऊन सांगावं ना. सरपंच फोन उचलत नाही. तुम्ही बघितलं, कॉल केला, सर्वांनी कॉल केला, उत्तर काय येते काय नाही ती. आता पलीकडं एक बोर्ड आहे, त्या ठिकाणी एक बोर्ड आहे आणि त्या बोर्डवर जयकुमार गोरे यांच्या विकास निधी डोंगरी विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत सभागृह बांधणी मौजे कापूसवाडी 7,79,000 रुपये असा लावलेला बोर्ड आहे. खरं तर सभागृह हे गावठाण हद्दीत असतं. बरोबर. मग त्या सभागृहाचा बोर्ड थेट एका रानामध्ये येऊन पडला, तिथं खडी पण आहे. काय सांगाल तुम्ही? काय त्यांचा मनमानी कारभार असतो. हा ठेकेदार पण काय लेवलचा आहे काय अख्ख्या तालुक्याला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. बघ त्यांच्याकडं पक्षाचं पण एक पद आहे, ते काय मंडल अध्यक्ष आहेत ह्या भागाचं. त्यामुळे ते स्वतःच हे करतात. ते काय म्हणतात की बघ ह्यात मंत्री महोदयाचा काही विषय पण नाही, त्यांना ह्या गोष्टी कुठल्या माहीत पण नसतील की बाबांनो काय करता, काय करतोय, कोण काय करतोय, त्यांचा ह्यात काय नाही. ते चांगले ह्यांना निधी देत असतील, पण ते कसं वापरतात, कशी बिलं काढतात हे त्यांच्यापर्यंत बातमी पण जात नसतं. खरं तर तिथं कापूसवाडी नावाचा बोर्ड आहे, हे तर ग्रामपंचायत हद्द पुळकोट. बघा आता हा शोध लावण्याचाच भाग आहे. हा बोर्ड इथं आला कसा? खडीच्या बाजूला बोर्ड सकाळी उभा होता त्या अवस्थेमध्ये, आता तो पडलेल्या अवस्थेत आहे. मग बिल काढण्यासाठी कुठलं हा बोर्ड इथं आणून फोटो काढून गेलेत की काय, हा तुम्हीच शोध लावा. मंडळी, आपण जी बातमी बघताय ती बातमी खरं तर एक वैशिष्ट्यपूर्ण बातमी म्हणावी लागेल. कारण कापूसवाडी हद्दीतील बोर्ड थेट पुळकोटी गावात आणून ज्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी एका खडीच्या ढिगाऱ्यावर तो पालथा टाकण्यात आलेला आहे आणि त्या बोर्डावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाचा उल्लेख आहे आणि त्या ठिकाणी सभागृह बांधणीसाठी 7,79,000 रुपयाची रक्कम त्याच्यावरती दाखवलेली आहे. खरं तर ही गोष्ट संगनमताने चालली का नक्की फसवाफसवी चालली हे शोधणं सध्या गरजेचं आहे. कारण हे काम जे रस्त्याचे ठेकेदार काम करतात, प्रशांत गोरड, ते भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष आहेत या परिसराचे. त्यामुळं संबंधित ठिकाणी ग्रामविकास मंत्री असतील किंवा भाजपचे जे काही वरिष्ठ पदाधिकारी असतील, यामध्ये आमदार अतुलचं भोसले असतील, हे नक्की याबाबत काय निर्णय घेतील. जर या कामाच्या संदर्भात जर अशा गोलमाल पद्धतीची ही कामं होत असतील तर नक्की मान तालुक्यामध्ये ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघात खरं तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत हा उच्छाद मांडला जातो. त्यामुळं लवकरच या कामाची चौकशी लावावी. यामध्ये जे कोण दोषी असतील, ग्रामसेवक तर टाळाटाळ करतायत, सरपंचसुद्धा अंग झाडून मोकळे झालेत. त्यामुळं
अशा लोकांच्यावर झालेला अन्याय हा दूर कसा होणार, त्यामुळं याबाबत पुढं काय होणार ते ग्रामपंचायतीचे निर्णय काय असतील ते आपण यथावकाश पाहू. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, पुळकोटी. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.